नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अपघातांचा सिलसिला सुरूच आहे. महाळुंगे आणि काळूस फाटा या ठिकाणी 2 अपघात होऊन एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज समोर आली आहे. रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेला ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील महाळुंगे गावात घडला. उषा नितीन गाडे, वयवर्ष 43, राहणार येलवाडी, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पांडुरंग कस्तूर गाडे, वयवर्ष 38, राहणार येलवाडी, तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक हिमांशु प्रल्हाद गुप्ता, वयवर्ष 25, राहणार खालुंबरे, तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुप्ता याने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून इंडोरन्स चौक बाजूकडून HP चौक बाजूकडे जात असताना पायी चालत जात असलेल्या उषा गाडे यांना ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये गाडे यांच्या डोक्याला व हातपायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर काळूस फाटा या ठिकाणी भरधाव कंटेनर रस्त्यात उलटला. सदरची घटना शनिवारी 6 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातानंतर चाकण शिक्रापूर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीत झाली होती. मनी ट्रान्सफरसाठी लागणारा लॉगिन ID परस्पर वापरून त्या आधारे वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवत 2,37,900 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना खेड तालुक्यातील भांबोली या ठिकाणी घडली. निबाराम गणेशराम चौधरी, वयवर्ष 38, राहणार तळवडे यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत रामराव राठोड, वयवर्ष 26, राहणार निघोजे, तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदी येथील चाकण चौकात आळंदी पालिकेची सुंदर अशी कलाकृती तुळशी वृंदावन आकर्षणाचे स्थान बनले आहे. संध्याकाळी विविध रंगांच्या विद्युत रोषणाईमुळे तेथील भाग आणखी सुंदर आणि आकर्षक दिसतो. मात्र याच तुळशी वृंदावन जवळचे काही विद्युत दिवे समाजकंटकांनी गायब केले आहेत. PM जनमन अभियानांतर्गत वाडा मंडलातील आदिम जाती समूहातील कातकरी समाजातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 422 पत्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यासह शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. खेड तालुक्याच्या धरण साखळीत होत असलेल्या पावसाने चासकमान आणि भामा आसखेड धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. भामा आसखेड धरण 100% भरलेले असल्यामुळे आज दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदीपात्रात 620 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आला आहे. चासकमान धरण 100% भरलेले असल्यानं पूर नियंत्रणकरिता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये 925 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं कनेरसर, तालुका खेड येथील अंबिका विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा कार्यगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 7 सप्टेंबर रोजी फळभाज्यांची भरपूर आवक होऊन भाव स्थिर राहिले, तर पालेभाज्यांची आवक घटून भावात मोठी वाढ झाली. चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या भावात वाढ सुरूच असून कांद्याला प्रति किलोस घाऊक बाजारात 45 रुपयांच्या पुढे दर मिळत असल्याचं आडत्यांनी सांगितलं. खेड तालुक्यात गणेशाचे भक्तिमय वातावरणात आगमन. वर्षभर वाट पाहिल्यानंतर अखेर आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आज शनिवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी आनंदाने उत्साहाच्या वातावरणात विराजमान झाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात संपूर्ण खेड तालुक्यासह उद्योगनगरी चाकण शहरात बाप्पाचे घरोघरी स्वागत करण्यात आले. खेड तालुक्यात तरुणाईच्या जल्लोषात वाजत गाजत गणपती बाप्पा मोरयाच्या निनादात व भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर शहरात व लगतच्या ग्रामीण भागात चैतन्यमय भक्तिमय वातावरण दिसत होते. शनिवारी दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी घरगुती गणपती मूर्तींचे सकाळीच वाजत गाजत आगमन झाले. चाकणमध्ये दुपारी काही वेळ पावसाने हजेरी लावल्याने गणेश भक्तांची तारांबळ उडाली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. उत्साहाच्या वातावरणात भाविक गणेश मूर्ती खरेदी करून वाजत गाजत घरी नेत होते. घरातील महिलांकडून औक्षण करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. घरगुती गणेश भक्तांनी शाडू मातीच्या मूर्ती घेण्याकडे कल दिसून येत होता. सार्वजनिक गणेश मंडळांनी शहरात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून गणेशाचे उत्साहात स्वागत केले. ग्रामीण भागातही गणेशाचे आगमन भाविकांनी मोठ्या उत्साहात केले. चाकण व राजगुरुनगर शहरात गणपती आगमन मिरवणुका धुमधडाक्यात झाल्या. चाकणमध्ये सुमारे 20 तर राजगुरुनगर शहरातील तब्बल 20 ते 25 मोठ्या मंडळांनी गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुका काढल्या.
सायंकाळी पावसाने उघडीप दिल्याने चाकण व राजगुरुनगर शहरातील गणेश मंडळांच्या मिरवणुका मोठ्या थाटामाटात झाल्या. खेड तालुक्यातील मिरवणुका आणि गणेशोत्सव सणाचा जल्लोष कसा होता यावर एक नजर टाकूयात. समझे नहीं या समझना चाहते नहीं तो समझाते क्यों नहीं अपने फर्जन को? क्या हुआ, आपकी भी सुनता नहीं? इंजिनियर्स स्वप्नातील घर अथवा ऑफिसच्या सजावटीचा परिपूर्ण पत्ता काम करत आहे. नक्कीच ऊर अभिमानानं भरून येतोय. समाजसेवेचा वसा टाळ्या वाजवून स्वागत करायचे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री नारद पुराणे संकटनाशनम महागणपती स्तोत्रम संपूर्णम. गणपती बाप्पा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.